आपल्या मुलाबाळांची नावं त्याच रूपाने ठेवली पाहिजे महाराज, जेणेकरून आपल्याला पुण्य प्रदान होईल. आता राम नाव ठेवल्याच्या नंतर आपण दिवसभरातून किती दिवस राम म्हणतो, राम आला का, राम इकडे, त्यानुसार ते पुण्य प्रदान करत असतं. कुठल्याही प्रकारचं नाव ठेवताना असं ठेवा. आता राहुल शब्दाचा अर्थ काढायचा म्हणलं होतो का, काय अर्थ आहे राहुल शब्द, पप्प्या. आता पुढचं मी बोलत नाही, पण लक्षात तुम्ही आणा, जीवनामध्ये चालीरूपीचं जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या मुलाबाळांची नाव काही ठेवत असाल, काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. विश्व अधिक नाथ असाच एक शास्त्रकारांनी एक दृष्टांत सांगितलंय. म्हणे एक नाव काही ठेवतात लोक, एकाचं नाव होतं ठणठण राम, काय ठणठणपाल, ठणठणपाल. हा ठणठणपाल, काका लक्षात आलं, ठणठणपाल. ठणठणपाल त्याला कोणी ठणठणपाल म्हणत होतं, काय ठणठणपाल. बरं ते ठणठणपाल म्हणल्याच्या नंतर त्याला वाईट वाटायचं, आपल्याला ठणठणपाल का म्हणतात, आपल्याला ठणठणपाल का म्हणतात. मग तो गुरुजीकडे गेला, एका गुरुजीकडे. या अशी गिऱ्हाईक आमच्याकडेच येतात, अशी गिऱ्हाईक पोट दुखायले, संसार व्यवस्थित होईन, माझा नवरा मला मारतोय, हे कारण आमच्याकडेच येत असतात. तो एका गुरुजीकडे गेला, माझ्या नावात काय अर्थच नाही म्हणे, कोणी मला ठणठणपाल म्हणते, काय ठणठणपाल. तो म्हणे तू काय कर आता, गुरुजी म्हणे तू जा म्हणे आणि तुला जे नाव आवडतं ते नाव मला सांग, मग मी ते जाहीर करतो म्हणे नाव. तुला ठणठणपाल नाव आवडत नाही ना, तू कोणतंही नाव शोध आणि माझ्याकडे म्हणे. तो चालत असताना एक लक्ष्मी नावाची आई साहेब किंवा बाई, ती गौरवाची होती. लक्ष्मी आधी गौरवेतनं सूत्र जुळतं का, नाव लक्ष्मी आणि काय करते काम गौऱ्या, सूत्र जमतं का, लक्ष्मी आधी गौरवेतनं सूत्र जमणारच नाही महाराज. बरं तो पुढं गेला, लक्ष्मीचं सूत्र जमणार नाही. पुढं गेल्याच्या नंतर धनपाल नावाचा माणूस भेटला त्याला. त्या माणसाला नाव विचारलं, तुमचं नाव काय, तो म्हणे धनपाल. धनपाल धनपाल नाव होतं त्याचं. आणि धनपाल काय करायला, भीक मागायला, कुठं, रात्याच्या बस स्टँडवर. धनपाल नाव आहे, भीक मागून चल का धनु काका, धनपाल नाव आहे, भीक मागून चाल का, सूत्र जमणारच नाही महाराज. धनपाल अधिक भीक मागणं, एकच तरी वाटतं का नाही हृदयाला गार होण्यासारखं. ती त्याला पटलं नाही. तो पुढे गेल्याच्या नंतर एक प्रेत यात्रा चालू होती. प्रेत यात्रा चालत असताना त्या जे माणसं रडत होते त्यांना विचारलं, या माणसाचं नाव काय होतं, ते म्हणे अमरसिंग. अमर, आणि आताच मेलाय, काय नाव, अमरसिंग. अमरसिंग चालला स्मशानभूमीमध्ये पेटवण्याकरता, त्याला अमरसिंग टिकला का. तो गेला गुरुकडे आणि गुरुला म्हणला, लक्ष्मी तो उपल्या बेचे, बर का काका, लक्ष्मी तो उपल्या बेचे भीक मागे धनपाल. लक्ष्मी तो उपल्या बेचे भीक मागे धनपाल. अमर सिंह तो मर गए भले बिचारे ठणठणपाल. विठाला